स्वागत आहे तुमचं टू डॉटर्स लाईफस्टाईल या चॅनलवर. तर आज सकाळपासून बरं नव्हतं. तरी तुम्हाला तर माहीतच असेल बायांना बरं असो किंवा नसो, तर कामं मात्र कोठेही चुकत नाही. आता नाही तर ते नंतर तर करावेच लागते. तरी थोडंफार कामं मी केली होती म्हणजे जसं घरं झाडणं, पुसणं ते पण थोडं-थोडं वर केलं होतं आणि स्वयंपाक तर केला होता. जसं होईल तसं कामं थोडे-थोडे करून घेतले होते. आणि काय डोकं एवढं दुखत होतं कारण मला चष्मा लागलेला आहे आणि बरेच दिवस झाले मी चष्मा सुद्धा लावत नाहीये. जेव्हा ट्युशन वगैरे होती तेव्हा अभ्यास वगैरे पण चालू होता तर मुलांना शिकवावं लागतं तर ते पण करावं लागतं तेव्हा मी सतत चष्मा लावून राहायचे आणि मला रेग्युलर चष्मा यूज करावा लागते. मी यूज करत नाही त्यामुळे डोकं सुद्धा दुखत होतं. तर इथं मग माझे कामं राहिले होते त्यातल्या त्यात आज गुरुवार होता. त्यामुळे स्वामी समर्थांचा उपास सुद्धा होता. आणि मी पूजा करायची होती त्यामुळे भांडे वगैरे माझे मी देवाचे भांडे वगैरे काढले होते. सकाळी काढले होते पण ते घासता सुद्धा झाले नाही. त्यामुळे थोडंफार मला 5 वाजता बरं वाटायला लागलं. तर मी सगळं घर क्लीन करायला घेतलं. अगोदर झाडलं, त्यानंतर पुसलं आणि एवढं घर बेकार झालं होतं, की तेच तेवढं जेवढं सकाळी केलं तेवढं त्याच्यापेक्षा जास्त संध्याकाळी करणं चालू केलं होतं. तसं तर मला 2-3 दिवसापासून बरंच नव्हतं. पण त्यामुळे ब्लॉग पण टाकण्यात नव्हते आले. तर चला म्हटलं आज बरं नसले हे जर कारण मी स्वतःला देत राहिली, तर रेग्युलर ब्लॉगसुद्धा होत नाहीये माझे. त्यामुळे मी कामंसुद्धा करायला घेतले आणि फुलांचा गुच्छ शूटसुद्धा करायला काढताना छान घेतलं. वाटते. जर फक्त 3च टांगा आहे या. गजरा वगैरे छान आहे. विक्रेती फुलं असतात तसेच दिसतात. होळीच्या अगोदरल्या दिवशी मी देवाचे भांडे वगैरे स्वच्छ केले होते. पण आता बरेच दिवस झाले आता तेव्हापासून मी केलेच नाही. त्यामुळे मी सकाळीच काढले होते. आधीच सांगितलं आहे व्हिडिओमध्ये. पण मी ते करू नाही शकले. त्यामुळे मला थोडीशी स्वतःमध्येच एनर्जी आणावी लागली आणि कामाला सुरुवात करायला लागली. आणि खरंच थोडीशी स्वतःमध्ये माइंड जर आपण चेंज केला ना, तर आपली कामंसुद्धा एक वेळा कामाला हात लावला तर आपण सगळं काही आपल्याला विसरावं पण लागतं. कारण आपल्या घरात दुसरं कोणी नसतं काम करायला आणि लहान मुलं वगैरे आणि माझ्या घरात माझे बाबासुद्धा आहे. तर सगळे कसे मी जर बिमारात राहिली, तर मी सगळ्यांचं कसे करू शकणार आहे. तर इथं मुलीचा तुम्हाला आवाज आला असेल. आता सुद्धा मी रेकॉर्डिंग करत आहे, तर ती सोबतच आहे. तर पूजा करताना सुद्धा सोबतच आहे ते आणि इथं रेकॉर्डिंग करताना सुद्धा आजूबाजूलाच असते. लहान मुलांचं तसंच आहे. म्हणून थोडंसं आपल्याला सुद्धा एनर्जी आणावं लागतं आणि त्यासाठी मला माहीत आहे मी दुर्लक्ष करते स्वतःकडे. घरच्यांच्याकडे लक्ष देता स्वतःकडे दुर्लक्ष करते. पण ह्या सगळं जर आपण जर स्वतःकडे दुर्लक्ष केलं ना, तर तब्येत तर आपली बेकार होते. त्याबरोबर सगळं घरच्यांवरच सुद्धा फरक पडतो. कारण एक बाई जर बिमार पडली असेल, तर ते घरच्यांवर तर लक्ष देऊच शकत नाही. पण तिला आता नाही तर थोड्या वेळाने सुद्धा काम करावंच लागते. म्हणून स्वतःकडे लक्ष देणं खूप आवश्यक आहे. तरी मी आता बरेच दिवस झाले तर 10-15 दिवस योगासुद्धा करत आहे आणि इथं माझी पूजा वगैरे झाली होती. तर इथं मी मुलींसाठी दह्याचा आणि दही बेसन टाकून पराठा केला होता. त्यासुद्धा आणि याचा शूट पण मी केलेला आहे. शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलं आहे मी ते कसं करायचं. खूप छान लागते. एकदा तुम्ही 5च मिनिटात मुलांनाच भूक लागली असेल ना, तर 5च मिनिटात ते करून तुम्ही देऊ शकता. तर इथं मुलीला थोडंफारच समजते तर ती भीतही होती आणि शूटही चालू होत्या तर ते त्याच्यात दिसतही आहे भीत आहे म्हणून. तर पण ती करते, ट्राय करते. आतापासून जर तिला आवड आहे ती पाहते आणि आलूची भाजी ते म्हणते मी स्वतःच करतो. तिनं आलू पण स्वतःच लावले होते आणि त्यानंतर ते त्यात तिखट, मीठ सगळं टाकून एकीकडे ते करून ठेवलं पण होतं आणि त्यानंतर ती आता टाकणार होती आणि हे जे शूट झालाय त्यामुळे तिला पण आठवण राहील आयुष्यात आपण कसं करत होतो म्हणून. तर ती विचारत पण होती, असं करू का, तसं करू का म्हणून. तर मिठाचा अंदाज जमतो तेच खूप आहे तिच्यासाठी. तर इथं तिनं भाजी वगैरे केली होती आणि तेच तिच्या पप्पाला आज तर मला उपासच होता. तर यांच्यासाठीच फक्त तिनेच केली होती भाजी आणि मी पोळ्या टाकल्या आणि आमच्यासाठी उसळ वगैरे हे करताच बराच वेळ 9 वाजून गेले होते. त्यामुळेच तिचे पप्पा दुकान बंद करून आले होते. माझ्यासाठी उसळ वगैरे केली आणि त्यांना म्हटलं होतं, की जेवण करून घ्या, पण ते थोड्या वेळाने म्हणे. तर मी हा दुपारीच बाजार आणला होता. पण त्यामुळे
हिरवा भाजीपाला असल्यामुळे तो निवडणं पण आवश्यक होतं. पण बरं नसल्यामुळे मी काहीच करू नाही शकली होती. हे हे सगळं करता-करताच मला 9:30 पावणे 10 वाजत आले होते. एवढा मोठा भाजीपाला ते निसण्यात एवढा वेळ जातो, की खूपच. तर ते तर करणं होतंच कारण आता जर निसून नाही ठेवलं, तर मग दुसऱ्या दिवशी भाजी वगैरे काही करायची असली हिरवा भाजीपाला तर अगोदरच ते करून घ्यावं लागतं. तर त्यामुळे तेव्हाच भाजीपाला पण सुद्धा निसायला घेतला होता. पण थोडं-थोडं डोकं चालू होतं, दुखणं चालू झालं होतं. जेवढ्या वेळ बरं वाटलं तेवढ्या वेळ तर कामं तर मी करतच होती. पण ते नंतर थोडं-थोडं चालू होतं डोकं दुखणं. अन् तिला सांगत पण होती मोठ्या मुलीला ठेवून दे डबे वगैरे हे ते आणि ह्या दोघींचं खेळणं चालू होतं. आणि हे पहा इथं पूजा केलेली आहे. आता सगळं त्याच्यातले फुलं वगैरे सगळं काढणं चालू आहे. ती घालून पाहत होती माळ आणि घरातल्यांना सगळ्यांना दाखवत सुद्धा होती. तर ही सामान एकही ठेवत नाही आता पूजेचं. सगळं सामान उचलून टाकते ती. आता इथं भाजीपाला वगैरे निवडणं झालं होतं माझं आणि हिचं पहा शूट करत असतो तर तेव्हा त्याला हात लावते ती. तर इथं त्याच्यानंतर कामं मी केले पण हातपाय मात्र पाय हिचे दुखू राहिले दुखत काय? होते. पाहू शकता इथं तुम्ही पहा. त्याच्यात. तर ती हमेशाच करते तशी. आणि इथं तुम्हाला ब्लॉग कसा वाटला तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा.